हो, या वेळामध्ये तुम्हा प्रत्येकांचं मी प्रभू येशूच्या नावामध्ये स्वागत करत आहे की आजची एक उत्तम संधी परमेश्वराने आम्हाला प्रत्येकांना देऊ केली आणि परमेश्वराने त्याच्या पवित्र भवनामध्ये त्याच्या पवित्र स्थानामध्ये परमेश्वराने आम्हाला एकत्रित केलेला आहे। आणि या वेळामध्ये प्रियांनो आम्ही एका महत्त्वपूर्ण अशा विषयाला आम्ही अभ्यासणार आहोत, जो विषय कदाचित या अगोदर आम्ही ऐकला नसेल आणि म्हणूनच या वचनातून परमेश्वर आज विशेष स्वरूपाचं मार्गदर्शन आम्हाला प्रभू करू इच्छित आहे। आणि जो विषय आहे तो विशेष स्वरूपाचा विषय आहे परमेश्वराची खरी उपासना। एक वचन आम्ही वाचूयात, त्यानंतर आम्ही आपल्या वचनाकडे आम्ही जाणार आहोत। नवीन करारामध्ये योहान कुशवर्तमान याचा अध्याय 4 आणि वचन 20 ते 30 पर्यंत आम्ही वाचणार आहोत। जॉन चॅप्टर 4 वर्स 20 to 30। योहान कुशवर्तमान याचा अध्याय 4 वचन 20 ते 30। आमच्या पूर्वजांनी ह्याच डोंगरावर उपासना केली आणि तुम्ही म्हणता जिथे उपासना केली पाहिजे ते स्थान येरुशलेमेत आहे। येशू तिला म्हणाला, बाई, तुम्ही पित्याची उपासना ह्या डोंगरावर व येरुशलेमेतही करणार नाही, अशी वेळ येत आहे। हे माझे खरे मान, तुम्हाला ठाऊक नाही अशाची उपासना तुम्ही करिता। आम्हाला ठाऊक आहे अशाची उपासना आम्ही करीतो, कारण यहुद्यातूनच तारण आहे। तरी खरे उपासक आत्म्याने व खरेपणाने पित्याची उपासना करतील अशी वेळ येत आहे, किंबहुना आलीच आहे, कारण आपले उपासक असे असावे अशीच पित्याची इच्छा आहे। देव आत्मा आहे आणि त्याच्या उपासकांनी त्याची उपासना आत्म्याने व खरेपणाने केली पाहिजे। ती स्त्री त्याला म्हणाली, मसीहा ज्याला ख्रिस्त म्हणतात तो येणार आहे, हे मला ठाऊक आहे। तो आल्यावर आम्हाला सर्व गोष्टी सांगेल। येशू तिला म्हणाला, जो तुझ्याबरोबर बोलत आहे तो मी तोच आहे। इतक्यात त्याचे शिष्य आले आणि तो एका स्त्री बरोबर बोलत आहे याचे त्यांना आश्चर्य वाटले। तरी आपण काय विचारित आहात किंवा आपण तिच्या बरोबर का बोलत आहात असे कोणी म्हटले नाही। ती स्त्री तर आपली घागर तेथेच टाकून नगरात गेली व लोकांना म्हणाली, चला, मी केलेले सर्व काही ज्याने मला सांगितले तो मनुष्य पहा, तो ख्रिस्त असेल काय? तेव्हा ते नगरातून निघून त्यांच्याकडे येऊ लागले। आमेन। देवबाप करो हे वचन आम्हा प्रत्येकांसाठी तो आशीर्वादित करो। या भागामध्ये आम्हाला पाहायला मिळतं की प्रभू येशू ख्रिस्त आणि शमरोनी स्त्री आहे। शमरोनी या संबंधी अधिक आम्ही जाणून घेणार नाही, परंतु जो विषय आहे त्या विषयाकडे आम्ही आमचं लक्ष केंद्रित करत असताना शमरोनी कोण आहेत या गोष्टी आम्हाला थोड्या माहिती असणं गरजेचं आहे। शमरोनी हे मूलतः पूर्ण यहुदी नाहीये आणि मूलतः पूर्ण आशुरी सुद्धा ते नाहीये, हे मिक्स ब्रीड आहे। आणि म्हणूनच ह्या लोकांसंबंधी यहुदी लोक हे त्यांना यहुदी मानत नव्हते, पूर्ण यहुदी त्यांना मानत नव्हते आणि व्यवहार त्यांच्याबरोबर कोणत्याही स्वरूपाने करत नव्हते। आणि म्हणून शमरोनी आणि यहुदी यांच्यामध्ये कायम वाद होता आणि शमरोनी आणि यहुदी हे कोणत्याही स्वरूपाने रोटी व्यवहार आणि बेटी व्यवहार ते करत नव्हते। पूर्णपणे यांची जी संस्कृती व्यवहार आहे पूर्णपणे वेगळा होता आणि म्हणून हे एकमेकांचा द्वेष करायचे। आणि या ठिकाणामध्ये आम्हाला पाहायला मिळतं की प्रभू येशू ख्रिस्त शमरोनी स्त्रीकडे जातो। जी शमरोनी स्त्री प्रियांनो एका विहिरीवरती येते पाणी भरायला आणि त्या ठिकाणामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताचं आणि शमरोनी स्त्रीचं संभाषण होतं। आणि त्याच कारणाने आम्हाला थोडंसं नवल वाटतं की ज्या वेळामध्ये एक वचन आम्ही वाचतो की प्रभू येशू ख्रिस्ताच्या शिष्यांना प्रश्न पडला किंवा येशू ख्रिस्ताच्या शिष्यांना नवल वाटलं की प्रभू येशू ख्रिस्त एका स्त्रीशी बोलत आहे, कारण यहुदी संस्कृतीनुसार कुठल्याही अपरिचित स्त्री बरोबर बोलू नये या प्रकारचा प्रियानो कठोर आणि किंवा त्याच प्रकारे शमरोनी जे स्त्री आहेत किंवा पुरुष आहेत यांच्याशी कुठल्या प्रकारचा व्यवहार करायचा नाही किंवा त्यांना सहसा कोणी बोलायचं नाही या संबंधीने प्रियानो नियम असायचे।
आणि हे काटेकोरपणे पालन करण्यासंबंधी पियानो ते कठोरतेने या गोष्टी पालन करत होते. आणि त्याच कारणाने प्रभू येशू ख्रिस्ताच्या शिष्यांना सुद्धा या गोष्टीचं आश्चर्य वाटलं. आणि म्हणून या ठिकाणामध्ये आम्हाला पाहायला मिळतं की ही शमरूनी स्त्री ही कोण आहे, काय आहे, या सगळ्या गोष्टी आपण प्रत्येक जण जाणून आहात. परंतु या ठिकाणामध्ये उपासनेचा एक महत्वपूर्ण भाग आम्हाला पाहायला मिळतो की वचन 20 मध्ये आम्हाला पाहायला मिळतं. परत एकदा ते वचन आम्ही वाचूया. वचन 20, आमच्या पूर्वजांनी याच डोंगरावर उपासना केली आणि तुम्ही म्हणता जेथे उपासना केली पाहिजे ते स्थान यरुशलेमेत आहे. सो प्रभू येशू ख्रिस्त आणि या स्त्रीचं जे संभाषण आहे, प्रभू येशू ख्रिस्ताने ज्या गोष्टी या स्त्रीशी बोललेला आहे आणि ती स्त्री प्रभू येशू ख्रिस्ताशी बोलत आहे, त्या स्त्रीने जे उत्तर दिलं की आमच्या पूर्वजांनी याच डोंगरावर उपासना केली आणि तुम्ही म्हणता जेथे उपासना केली पाहिजे ते स्थान यरुशलेमेत आहे. म्हणजे यरुशलेम हे स्थान हे ग्रँटेड किंवा ऑथोराइज्ड किंवा पूर्णपणे अधिकृत हे स्थान होतं की या स्थानावरतीच प्रार्थना केली जावी किंवा या स्थानावरतीच परमेश्वराची उपासना केली जावी. त्या व्यतिरिक्त इतर ठिकाणामध्ये सुद्धा जे स्थान होते पियानो, ज्याला सभास्थान म्हणून पियानो पवित्र शास्त्रामध्ये अनेक वेळेस आम्ही वाचतो, पियानो या सभास्थानामध्ये केलेली उपासना किंवा ती प्रार्थना इतकी महत्वाची नव्हती जितकी महत्वाची किंवा अतिमहत्वाचं स्थान हे यरुशलेमेच्या मंदिराला होतं. आणि म्हणूनच यरुशलेमेच्या मंदिरामध्ये केलेली उपासना ही ग्रँटेड किंवा अधिकृत उपासना म्हणून पियानो मानली जात होते. सर्व यहुदी लोकांना, इस्रायल लोकांना या गोष्टी मान्य होत्या, कारण हे मंदिर शलोमोनाच्या वेळामध्ये प्रथमतः बनवण्यात आलं आणि आता हे दुसरं मंदिर हे हेरोदाच्या वेळामध्ये बनवण्यात आलं. आणि या मंदिराच्या ठिकाणामध्ये केलेली जी उपासना आहे ती विशेष स्वरूपाची उपासना किंवा अधिकृत अशी उपासना मानली जात होती. आणि म्हणूनच पियानो या स्त्रीने प्रभू येशू ख्रिस्ताला म्हटलं की तुम्ही तर म्हणता की जी उपासना आहे ती यरुशलेमेमध्ये आहे किंवा यरुशलेमेमध्ये ती उपासना केली जावी, परंतु डोंगरावरची जी उपासना आहे त्या संबंधी ही शमरोनी स्त्री म्हणत आहे की आमच्या पूर्वजांनी डोंगरावरती उपासना केली. हालेलुया, हालेलुया. आता उपासना कोणत्या ठिकाणामध्ये केली जावी हा प्रश्न थोडासा वेगळा येतो, परंतु उपासना केली जावी ही गोष्ट जास्त महत्वाची आहे. हालेलुया. उपासना या शब्दाला जर आम्ही पाहिलं, उपासना म्हणजे भक्ती करणं, उपासना म्हणजे देवाची आराधना करणं आणि परमेश्वराची उपासना करणं म्हणजे परमेश्वराबद्दल आदर दाखवणं आहे. ज्या प्रकारे उदाहरणार्थ एक प्रार्थना करणं आणि प्रार्थना करून देवाचा आदर दाखविण्याच्या कृतीला उपासना सुद्धा म्हटलं जातं. सो जर आम्ही पवित्र शास्त्रामध्ये पाहिलं तर उपासना संबंधी परमेश्वराच्या अनेक महत्वपूर्ण गोष्टी आजच्या या वचनातून आम्हाला स्पष्ट होतील की उपासना काय आहे. या स्त्रीने म्हणलं की या डोंगरावरती उपासना केली जावी आणि लोकांची विचारधारणा किंवा यहुदी लोकांची, इस्रायल लोकांची विचारधारणा की खरी जी उपासना आहे ती यरुशलेमेतील मंदिरामध्ये उपासना केली जावी. या उपासनेमध्ये कुठल्या कुठल्या गोष्टी सामावलेल्या होत्या? उपासनेमध्ये कुठल्या कुठल्या गोष्टी सामावलेल्या होत्या? यहुदी संस्कृतीनुसार किंवा यहुदी नियमानुसार मोशेने दिलेले नियम आहे, यामध्ये कुठल्या कुठल्या गोष्टी सामावलेल्या होत्या? परमेश्वराची प्रार्थना करणं, परमेश्वराचा गौरव करणं, परमेश्वराची स्तुती आराधना करणं, वेगवेगळ्या प्रकारचे अर्पण परमेश्वराला अर्पण करणं, यांनो या सगळ्या गोष्टी ह्या उपासनेमध्ये सामावलेल्या होत्या. चांगली भेट देवाला समर्पित करणं किंवा दरवर्षी जो सण परमेश्वराने वेगवेगळे सण दिलेले आहेत त्या सणानुसार वेगवेगळ्या प्रकारचे अर्पण अर्पित करणं, यांनो या उपासनेचा तो भाग आहे. हालेलुया. उपासना यालाच म्हणतात. अशीच आहे उपासना, कोणाचं नाव नाही ना? हालेलुया. उपासना की देवाची आराधना करणं, देवाचा गौरव करणं, देवाची प्रशंसा करणं, देवाला चांगल्या गोष्टी समर्पित करणं. आम्ही काय काय समर्पित करू शकतो परमेश्वराला? स्तुती आराधना करू शकतो, आम्ही प्रार्थना देवाला समर्पित करू शकतो, देवाला गौरव आम्ही समर्पित करू शकतो, देवाला आदर सन्मान आम्ही समर्पित करू शकतो. आणि याच गोष्टी प्रियांनो वस्तू आम्ही परमेश्वराला समर्पित करू शकतो.
आणि वेळ आम्ही परमेश्वराला समर्पित करू शकतो. या गोष्टी प्रियांनो या देवाच्या उपासनेचा भाग आहे. परंतु ज्या वेळामध्ये पवित्र शास्त्रामध्ये आम्ही उपासने संबंधी आम्ही पाहतो, उपासना काय आहे किंवा उपासना संबंधी परमेश्वराचं वचन काय मार्गदर्शन करतं, या गोष्टी आम्ही पाहणार आहोत. उपासना की जी दैवी कृपेच्या भावनेने कृतज्ञ अंतकरण असणे आहे. दैवी कृपेच्या भावनेने देवासाठी कृतज्ञ अंतकरण असणं म्हणजे उपासना आहे. एक वचन आम्ही वाचूया, स्तोत्र संहिता याचा अध्याय 45 आणि वचन 1 मध्ये. या ठिकाणामध्ये परमेश्वराचं वचन आम्हाला काय सांगत आहे आम्ही वाचूयात. सॅम चॅप्टर 45 वर्स 1. 45:1 मध्ये, माझ्या मनात चांगल्या विचाराची उकळी फुटली आहे. राजाविषयी जे काव्य मी रचिले ते मी म्हणून दाखवितो. माझी जीभ कुशल लेखनाची लेखणी आहे. हालेलुया. या ठिकाणामध्ये स्तोत्रकर्ता दावीद राजा या ठिकाणामध्ये एक गोष्ट तो नमूद करतो की माझ्या मनात चांगल्या विचारांची उकळी फुटली आहे. थोडस जरा या ठिकाणामध्ये भाषांतरामध्ये थोडासा फरक आहे. ज्या वेळामध्ये आम्ही KJV या व्हर्जन, इंग्लिश बायबलच्या या व्हर्जन मध्ये आम्ही वाचतो, त्या ठिकाणामध्ये एक शब्द त्या ठिकाणामध्ये देव केलेला आहे, माय हार्ट इज इंडिकेटिंग अ गुड मॅटर. इंडिकेटिंग या शब्दाचा अर्थ आहे टू कीप मुव्हिंग, सातत्याने चालणे किंवा सातत्याने घडत असलेली घटना. हालेलुया. सातत्य आम्ही म्हणूया, सातत्य आणि सातत्याने प्रियांनो या ठिकाणामध्ये ज्या स्वरूपाने स्तोत्रकर्ता दावीद राजा आपल्या या स्तोत्रामध्ये जी गोष्ट तो नमूद करतो की माझ्या मनात चांगल्या विचारांची उकळी फुटली आहे. आणि या संबंधी जर आम्ही पाहिलं तर ही जी उकळी आहे ही उकळी एकदाच फुटत नाही. हालेलुया. ही गोष्ट सातत्याने चालणारी आहे. आम्ही म्हणूया सर्वजण सातत्याने चालणे. हालेलुया. सो ही जी देवापित्यर्थाची जी उकळी आहे, देवाबद्दलच्या चांगल्या विचाराची जी उकळी आहे, पियानो ती सातत्याने दाविदाच्या अंतकरणामध्ये आहे. सो आमच्या अंतकरणामध्ये कुठल्या गोष्टीबद्दलची उकळी फुटते? हालेलुया. हा विचार करण्याची ही वेळ आहे. दाविदाच्या मनामध्ये परमेश्वराबद्दल किंवा परमेश्वराच्या चांगल्या विचाराबद्दलची उकळी त्याच्या अंतकरणामध्ये फुटते. आणि प्रियानो त्याच कारणाने त्या दाविदाने शेकडो स्तोत्र त्याने लिहिली, शेकडो गीतं त्याने रचली, शेकडो गीतं परमेश्वराच्या महिमेसाठी त्याने गायली. आणि म्हणूनच प्रियानो स्तोत्रकर्ता दावीद राजा पार वेडाहून परमेश्वराच्या समोर किंवा त्या प्रियानो परमेश्वराच्या गौरवासाठी त्याने तो नाचला. हालेलुया. ज्या वेळामध्ये ती वेदी घेऊन जात होते प्रियानो, त्या वेळामध्ये दावीद राजा पार वेड्या समान तो नाचत होता. आणि त्याच वेळेस ही गोष्ट घडू शकते ज्या वेळामध्ये अंतकरणामध्ये परमेश्वराच्या चांगल्या विचाराबद्दलची उकळी सातत्याने फुटत असते. हालेलुया. नसता प्रियानो तो व्यक्ती दुविधेमध्ये असतो की जो जगामध्ये सुद्धा आणि परमेश्वरामध्ये सुद्धा तो गुंतलेला असतो. हालेलुया. परमेश्वरासाठी तोच व्यक्ती समर्पित होऊ शकतो, तोच व्यक्ती प्रियांनो परमेश्वराला फार प्रिय आहे जो आपल्या अंतकरणामध्ये परमेश्वराच्या चांगल्या विचाराबद्दलची उकळी त्याच्या अंतकरणामध्ये सातत्याने फुटत असते. हालेलुया. आणि म्हणून प्रियांनो आपल्या अंतकरणामध्ये काय विचार येतात हे फार महत्त्वाचे आहेत. अंतकरणामध्ये येणारे विचार हे आम्हाला कृतीमध्ये घेऊन येण्यासाठी कारणीभूत ठरतात. आम्ही एखादी कृती करण्या अगोदर आम्ही सर्वप्रथम त्या गोष्टीबद्दल विचार करतो. आमच्या मनामध्ये विचार केल्यानंतर आम्ही प्लॅनिंग करतो, प्लॅनिंग केल्यानंतर आम्ही कृती करायला लागतो. आणि म्हणून आम्ही अंतकरणामध्ये काय विचार करत आहोत ही गोष्ट फार महत्वाची आहे. आणि म्हणूनच परमेश्वराचं वचन आम्हाला स्पष्टपणे सांगतं, सर्व रक्षणीय वस्तूपेक्षा आपल्या अंतकरणाचे विशेष रक्षण कर, कारण या अंतकरणामध्येच जीवनाचा उगम आहे. हालेलुया. जीवनाचा उगम हा अंतकरणामध्ये आहे आणि या अंतकरणामध्येच प्रभूच्या आत्म्याची उपस्थिती कायम स्वरूपाने आहे. हालेलुया. आणि म्हणून प्रियांनो आम्ही प्रत्येकाने ही गोष्ट जपणं फार आवश्यक आहे की दुसरा, तिसरा, चौथा कुठलाही विचार आमच्या अंतकरणामध्ये येता कामा नये. हालेलुया. प्रभूबद्दल आणि प्रभूच्या चांगल्या विचाराबद्दल आमच्या अंतकरणामध्ये कायम उकळी फुटणं गरजेचं आहे. ज्या प्रकारे स्तोत्रकर्ता दावीद राजा या
संबंधीची स्पष्टता आम्हाला देतो. स्तोत्रसंहिता याचा अध्याय 23 आणि वचन 5 मध्ये आम्ही वाचूया. स्तोत्रसंहिता 23 आणि वचन 5. तू माझ्या शत्रूच्या देखत माझ्या पुढे ताट वाढितोस. तू माझ्या डोक्याला तेलाचा अभंग करीतोस. माझे पात्र काठोकाठ भरून वाहत आहे. सॅम चॅप्टर 23 वर्स 5. स्तोत्रसंहिता 23 आणि वचन 5 मध्ये आम्हाला पाहायला मिळतं की तू माझ्या शत्रूच्या देखत माझ्या पुढे ताट वाढितोस. तू माझ्या डोक्याला तेलाचा अभंग करीतोस. माझे पात्र काठोकाठ भरून वाहत आहे. आम्ही सर्वजण म्हणूया, माझे पात्र काठोकाठ भरून वाहत आहे. पात्र भरून वाहणं म्हणजे काय आहे? ज्या स्वरूपाने अंतःकरणामध्ये जी उकळी फुटते प्रियानो चांगल्या विचाराची, त्याच वेळेस प्रियानो त्या अंतःकरणातून चांगले विचार, चांगल्या भावना आणि चांगली कृती प्रियानो ऑटोमॅटिकली बाहेर पडेल. हालेलुया, हालेलुया. आपण ज्या वेळामध्ये दूध गॅसवरती ठेवतो, आम्ही काळजी घेतो की ते दूध उकळून बाहेर पडू नये, म्हणून आम्ही लक्ष देतो. सगळं काम बाजूला ठेवतो आणि त्या वेळामध्ये फक्त त्याच्याकडे लक्ष देतो, बरोबर. परंतु ज्या स्वरूपाने त्याला उकळी फुटते, त्याचं कामच आहे की उकळी फुटल्यानंतर ते ओसंडून बाहेर यावं. आणि ज्या वेळामध्ये आमच्या अंतःकरणामध्ये परमेश्वराप्रित्यर्थ उकळी फुटायला लागते प्रियांनो, ती गोष्ट कोणीही थांबू शकत नाही. परमेश्वराचा गौरव आमच्या कृतीतून नक्कीच होईल, कृतीतून नक्कीच होईल. ती गोष्ट कोणीही थांबू शकत नाही. सैतान तर येऊ शकत नाही जवळ. हालेलुया. तो येणारच नाही, कारण आमच्या अंतःकरणामध्ये जी उकळी फुटते पिणू ती दैवाप्रित्यर्थ आहे, देवाच्या गौरवासाठी आहे, त्याच्या महिमेसाठी आहे, त्याच्या प्रशंसेसाठी आहे. आणि म्हणून पियानो ही उकळी आम्ही कायम स्वरूपाने पियानो ती आमच्या अंतःकरणामध्ये चांगल्या विचाराने फुटणं गरजेचं आहे. आता चांगले विचार कशाने येतील? हालेलुया. सो चांगले विचार देवाच्या वचनानेच येतील. देवाच्या वचना व्यतिरिक्त या जगातली कुठली गोष्ट चांगली नाहीये. जसं देवाचं वचन आम्हाला सांगतं, 52 कशी सोन्यापेक्षा देवाचं वचन हे शुद्ध आहे, पवित्र आहे. इतकं शुद्ध देवाचं वचन आहे. मधापेक्षा गोड देवाचं वचन आहे. जरा जोरदार टाळ्या वाजवा प्रभूच्या गौरवासाठी. जर इतकं शुद्ध आणि पवित्र, इतकं गोड जर देवाचं वचन आहे, देवाचं वचन आणखी एका ठिकाणामध्ये आम्हाला सांगतं की ते दुधारी तलवारीपेक्षा तीक्ष्ण आहे. अंतःकरणातील भेद ओळखणारं देवाचं वचन आहे. बोलो येशू मसीह की. देवाचं वचन इतकं सामर्थ्यशाली आहे की मनुष्याच्या अंतःकरणामध्ये काय विचार चालू आहेत या विचारांना ओळखण्याचं काम सुद्धा देवाचं वचन करतं. म्हणून विनंती करेल की वचन लक्षपूर्वक ऐका. बोलो येशू मसीह की. कारण वचनाच्या द्वारे प्रभू तुमच्या अंतःकरणाचा झाडता घेत आहे. वचनाच्या द्वारेच अंतःकरण पारखण्याचं काम देवाचं वचन करतं. अंतःकरणामध्ये येणाऱ्या विचारांना ओळखण्याचं काम देवाचं वचन करतं. आणि म्हणून या वचनाला प्रत्येकाने ऐकणं आणि ते ग्रहण करणं, समजून घेणं, मनन करणं फार आवश्यक आहे की या वचनाच्या द्वारे प्रियांनो अंतःकरणामध्ये कोणत्या गोष्टीची उकळी फुटते याची सुद्धा स्पष्टता वचनच करतं. हालेलुया. आमच्या अंतःकरणामध्ये येणारे विचार जर सातत्याने वाईट आहेत, आमच्या अंतःकरणामध्ये येणारे विचार जर सातत्याने द्वेष करणारे आहेत, आमच्या अंतःकरणामध्ये सातत्याने येणारे विचार हे कायम रागाचे आहेत, आमच्या अंतःकरणामध्ये येणारे सातत्याने विचार हे पापाचे आहेत, तर पियांनो आम्हाला या मेडिसिनची गरज आहे. हालेलुया. या वचनांची गरज आहे, कारण हे वचनच आमचं अंतःकरण बदलवण्याचं सामर्थ्य ठरवतं. यामध्येच पियांनो ते सामर्थ्य आहे, तो अभिषेक आहे, ती शुद्धता आहे की जी आमच्या अंतःकरणाला शुद्धता प्राप्त करून देईल. हालेलुया. आणि म्हणून पियांनो जे शुद्ध आहे तेच इतर गोष्टीला शुद्ध करू शकतं. अशुद्ध गोष्ट कुठल्याही व्यक्तीला, मनुष्याला, विचाराला शुद्ध करू शकत नाही. शुद्ध वस्तूच, शुद्ध गोष्टच प्रत्येक गोष्टीला शुद्ध करू शकते. हालेलुया. आणि सगळ्यात शुद्ध पवित्र हे देवाचं वचन आहे. म्हणून आम्ही ते रोज ग्रहण करायला पाहिजे, रोज आम्ही ते वाचन करायला पाहिजे, रोज त्याचं मनन करायला पाहिजे. आणि ही भाकर आम्ही रोज खाल्लीच पाहिजे. हालेलुया. आम्हाला भूक लागते, नक्की लागते.
शारीरिक भूक आम्हाला रोज लागते, परंतु प्रियांनो त्यापेक्षा आत्मिक भूक आम्हाला रोज लागणं गरजेचं आहे. कारण ज्या वेळामध्ये आत्मिक भूक आम्हाला लागेल त्याच वेळेस प्रियांनो या आत्मिक गोष्टीकडे आम्ही वळू. नसता प्रियांनो आमचं अंतकरण कुठं वळतंय कुठं पळतंय याचं परीक्षण जर आज आम्ही केलं नाही, आणि कदाचित हे जग आम्हाला अचानक सोडून जावं लागलं, तर प्रियांनो ती वेळ आम्हाला ती संधी देणार नाहीये. म्हणून परमेश्वराचं वचन स्पष्टतेने ज्या गोष्टी आम्हाला शिकवत आहे, समजवत आहे, सांगत आहे की आम्ही आमच्या अंतकरणाचं परीक्षण रोज आणि रोज करण्यासाठी आम्ही रोज ही जीवनाची भाकर खाणं गरजेचं आहे. हालेलुया. या प्याल्यातून आम्ही रोज पिणं गरजेचं आहे. तो प्याला आणि ती भाकर देवाचं वचन आहे, ते प्रभू येशू ख्रिस्ताचं शरीर आहे की जे आम्ही रोज आणि रोज ग्रहण करणं गरजेचं आहे, की ज्याद्वारे आत्मिक शुद्धता, आत्मिक वैचारिक शुद्धता आम्हाला प्राप्त होईल. परंतु प्रियांनो जर या वचनाकडे जर आम्ही दुर्लक्ष केलं, आम्हाला वाटतं की आम्ही फारच चांगली स्तुती आराधना करतो, आम्ही फार चांगल्या प्रकारची प्रार्थना करतो, आम्हाला फार चांगला उपदेश करता येतो, परंतु जर वैयक्तिक आमचं नातं हे परमेश्वराबरोबर फार चांगलं नाहीये, तर प्रियांनो आणखी ही वेळ प्रभूने आम्हाला दिलेली आहे. अजूनही वेळ आहे, परंतु ही वेळ कधी संपेल आम्हाला माहिती नाही. म्हणून आजच ती वेळ आहे. आमचं आणि परमेश्वराचं नातं हे फार घट्ट होणं गरजेचं आहे, फार दृढ होणं आवश्यक आहे. ज्या व्यक्तीचं नातं परमेश्वराबरोबर फार दृढ असेल, प्रियांनो तो परमेश्वर त्याच्या बरोबर सदोदित असेल. जर एक अटीतटीची वेळ येते आणि त्या अटीतटीच्या वेळामध्ये एका कारमध्ये अपघात होतो, आणि त्या अपघाताच्या वेळामध्ये जर त्या कारचं ब्रेक फेल होतंय आणि त्या वेळामध्ये त्या कारमध्ये त्या व्यक्तीचा मुलगा आहे आणि त्या कारमध्ये त्या व्यक्तीचा मित्र आहे, तो जास्त कोणाला वाचवेल? हालेलुया. का बरं वाचवेल तो आपल्या मुलाला? का वाचवेल? क्या बात आहे. जरा जोरदार टाळज त्या सिस्टरसाठी. त्याचं आणि त्या मुलाचं नातं घट्ट आहे, कारण त्यांचं रक्ताचं नातं आहे, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट की त्या मुलाचा तो बाप आहे, आणि म्हणून बाप आपल्या लेकराला कधी सोडत नाही. ज्या स्वरूपाने एक जगिक बाप आपल्या मुलावरती प्रेम करतो, त्या प्रकारे तो परमेश्वर आमच्यावरती त्या बापापेक्षा अधिक त्याने तो प्रेम करतो. म्हणून तो आम्हाला सुद्धा कधी सोडणार नाही, कधी तो आम्हाला टाकणार नाही. म्हणून आमचं आणि परमेश्वराचं नातं फार घट्ट होणं गरजेचं आहे. हे नातं प्रियांनो कुठल्याही व्यक्तीच्या विचाराने, कुठल्याही व्यक्तीच्या मानसिकतेने किंवा कुठल्या जगिक विचारधारणेने आमचं आणि परमेश्वराचं नातं हे कदापि तुटता कामा नये, किंवा ते नातं प्रियांनो फार विरळ होता कामा नये. ते नातं अधिक घट्ट होणं, अधिक जवळीकतेने ते आमचं नातं परमेश्वराबरोबर असणं गरजेचं आहे. आणि म्हणूनच प्रियांनो परमेश्वराची इच्छा आहे की ज्या प्रकारे परमेश्वराने दाविदासंबंधी अभिवचन दिलेलं आहे की दावीद हा परमेश्वराच्या हृदयाजवळचा व्यक्ती आहे. हालेलुया. परमेश्वराच्या हृदयाच्या जवळचा. आणि प्रियांनो फार असे कमी लोक आहेत की जे परमेश्वराच्या हृदयाच्या जवळचे आहेत. आम्ही परमेश्वराच्या हृदयाजवळचे आहोत का? आणि जर नाहीये तर ती संधी परमेश्वर आम्हाला सुद्धा देतोय. जर परमेश्वर दाविदाला म्हणतो की तो माझ्या हृदयाच्या जवळचा आहे, तर आम्ही परमेश्वराच्या हृदयाच्या जवळचे होऊ शकतो की नाही? नक्कीच होऊ शकतो. ती संधी जी दाविदाला मिळाली ती संधी आम्हाला सुद्धा मिळते की नाही? हालेलुया. परमेश्वर प्रत्येकाला ती संधी देतो, आणि म्हणून आम्ही ती संधी स्वीकारत प्रियांनो आम्ही दाविदाच्या समान प्रियांनो परमेश्वराच्या सानिध्यतेमध्ये येणं, आणि दाविदा समान प्रियांनो आमच्या अंतकरणामध्ये चांगल्या विचाराची, देवासंबंधीच्या चांगल्या विचाराची उकळी रोज फुटणं गरजेचं आहे, की आमच्या मुखावाटे देवाचा गौरव, त्याची महिमा, त्याची प्रशंसा कायम करेल. प्रियांनो आपल्या जीवनामध्ये समस्या, अडचणी, दुःख, निराशा, आजारपण या गोष्टी सातत्याने येतील आणि जातील, परंतु प्रियांनो आमच्या अंतकरणामध्ये परमेश्वराप्रित्यर्थ चांगला विचार सातत्याने येणं गरजेचं आहे, की जो विचार ज्या स्वरूपाने प्रियांनो दावीद राजा म्हणत आहे की माझे पात्र काठोकाठ भरून वाहत आहे. आमचे पात्र कशाने भरून वाहत आहेत?
याचा विचार आम्हाला आज करणं गरजेचं आहे. आमच्या अंतःकरणाच्या या पात्रातून कोणत्या गोष्टी भरून वाहत आहेत. काही लोक असतात की ज्यांच्या पात्रातून फक्त द्वेषच भरून वाहतो. त्यांच्या मुखातून त्या गोष्टी जाणवतात. प्रियांनो, ज्या वेळामध्ये ते बोलतात असे लोक असतात की त्यांचं वाक्य हे शिव्याशिवाय पूर्ण होतच नाही. असे काही जण असतात की त्यांचं वाक्य शब्देशिवाय पूर्ण होत नाही. हालेलुया. सो आम्ही प्रत्येकाने प्रियांनो आमच्या अंतःकरणामध्ये जे आहे ते आमच्या मुखावाटे स्पष्ट होतं. म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताने सुद्धा म्हणलं की कुठली गोष्ट मनुष्याला अशुद्ध करते, जी आपल्या अंतःकरणामध्ये असते तीच जी आपल्या मुखावाटे बाहेर निघते, ती गोष्ट मनुष्याला अशुद्ध करते. हालेलुया. आम्ही काय खातो आणि काय पितो या गोष्टी आम्हाला अशुद्ध करत नाही. म्हणून आमच्या अंतःकरणामध्ये चांगले विचार असणं गरजेचं आहे आणि हे चांगले विचार या चांगल्या गोष्टींनीच आमच्या अंतःकरणामध्ये येतील. म्हणून रोज 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 आम्ही हे वाचलं पाहिजे, मनन केलं पाहिजे. या व्यतिरिक्त दुसरं काम आमचं काहीच असू नये. आम्हाला आमचं काम करायचं आहे, आमची रोजंदारी आम्हाला करायची, आमचा व्यवसाय आम्हाला करायचा आहे. परंतु देवाचं वचन आम्हाला सांगतं स्पष्टतेने, मनुष्याने सर्व जग मिळवलं पण आपल्या अंतःकरणाचा जर त्याने नाश केला किंवा करून घेतला तर त्याला काय लाभ. आमच्याकडे जगातल्या सगळ्या सुखसुविधा असतील, आमच्याकडे सगळ्या गोष्टी जगातल्या असतील, मोठं नाव असेल, मोठं पद असेल, प्रियांनो आमची ओळख चांगली असेल, परंतु आमचं या गोष्टीची शाश्वती जर आम्हाला नसेल की मी स्वर्गामध्ये खरंच जाईल की नाही, याची जर शाश्वती नसेल, आजच थांबण्याची गरज आहे. आजच वेळ आहे की मी या गोष्टीसाठी स्टँड व्हावं की मी माझं जीवन प्रभूला समर्पित करत मी रोज प्रभूला माझं जीवन अर्पित करेल, रोज वचन वाचेल, रोज प्रार्थना करेल. आणि आम्हाला आत्मिकरित्या ही सवय लावून घेणं गरजेचं आहे. न जेवता आपल्याला झोप येते का? जेवण जर आम्ही केलं नाही तर झोप येते का? नाही येत. काही करून आपण कमीत कमी पार्सल तरी रात्री मागवतो, राईट. घरात बिस्किट असतील, काही असेल ते खाण्याचा प्रयत्न करतो. आणि जर काहीच मिळालं नाही, कमीत कमी पाणी तरी पिऊन झोपतो, बरोबर. सो सुरुवातीच्या वेळामध्ये ज्या वेळेत माझं बायबल ट्रेनिंग होतं त्या समयामध्ये मी मुंबई या ठिकाणामध्ये बायबल ट्रेनिंगला होतो. आणि सुरुवातीच्या वेळामध्ये त्या ठिकाणामध्ये जे जेवण आहे साऊथ इंडियन जेवण होतं. रोज सांबर राईस, आणि याची सवय नाही. आणि त्या कारणाने सुरुवातीच्या 3 ते 4 महिने मला फार त्रास झाला. पहिले 15 दिवस तर फार भयंकर. 7 वाजता जेवण व्हायचं आणि जेवण झाल्यानंतर हार्डली 10 वाजता भूक लागायची परत. कारण आपण महाराष्ट्रीयन, भाकर किंवा चपाती खाल्ल्याशिवाय आपलं पोट भरत नाही. सो रात्रीच्या वेळामध्ये ज्या वेळात मला भूक लागायची, अक्षरशः ही गोष्ट मला सांगायला आवडेल की त्या वेळामध्ये भूक लागल्यानंतर मी पाणी प्यायचो. इवन काही वेळामध्ये अक्षरशः पोटाखाली उशी ठेवून मी पालतो झोपलो, कारण ती ट्रेनिंग होती. आणि जर खरंच ती ट्रेनिंग केली नसती तर मला या गोष्टीचं महत्त्व सुद्धा कळालं नसतं की अन्न किती महत्त्वाचं आहे आणि देवाचं वचन सुद्धा आणि या ट्रेनिंग सुद्धा किती महत्त्वाची. म्हणून कुठल्याही परिस्थितीमध्ये देवाचे सेवकगण जे ट्रेनिंगमधून आले ते कुठल्याही परिस्थितीमध्ये जर असतील तर त्यांना कुठल्या स्वरूपाने त्यांना ते कटकट करत नाही. दॅट्स इट. ओके, पोट भरत आहे ना, चला पुढे. हालेलुया. आणि सर्वात महत्त्वाचं, विश्वासणाऱ्याने कदापिही अन्नाबद्दल कुरकुर करू नये, बरं का. इस्रायल लोक सर्वात जास्त जी कुरकुर करत होते ते अन्नाबद्दल करत होते. आम्हाला चांगलं खायला नाही, चमचमीत खायला नाहीये, चांगली चव नाहीये, असंच नाही तसंच नाही, प्यायला पाणी नाहीये. म्हणून विश्वासणाऱ्याने देवाच्या लोकांनी या गोष्टी फार सांभाळणं गरजेचं आहे. आम्हाला मिळालं ही फार मोठी गोष्ट आहे. हालेलुया. आणि म्हणून प्रियांनो, आम्हाला जर अन्न खाल्ल्याशिवाय, जेवल्याशिवाय जर झोप येत नाही तर ती सवय आम्हाला आत्मिक लागली पाहिजे. चुटपुट लागली पाहिजे की मी आज वचन वाचलं नाही, आम्हाला झोपच यायला नाही पाहिजे. प्रार्थना केली नाही, झोपच यायला नाही पाहिजे. आम्ही उठून देवाचं वचन वाचलं पाहिजे. ज्या वेळामध्ये प्रियांनो ही सवय आम्ही आमच्या जीवनाला लावून घेतो, प्रियांनो त्या सवयीच्या द्वारे आत्मिकरित्या ऑटोमॅटिकली आम्ही अंधकाराच्या गोष्टीपासून, पापाच्या गोष्टीपासून प्रियांनो आम्ही दूरला जातो आणि ऑटोमॅटिकली आम्ही प्रभूच्या वचनाला धरून प्रियांनो आम्ही आमचं जीवन जगायला लागतो. आम्हाला त्या बायबल ट्रेनिंगमध्ये अनेक अशा गोष्टी शिकवण्यात आल्या की आम्ही
रोज प्रार्थना करावी, रोज वचन वाचावं. आमचं आठवड्यातून एक उपवास असायचा आणि हा उपवास कधी असायचा माहिती आहे? दर शुक्रवारी संध्याकाळी आम्हाला जेवणच मिळायचं नाही. संध्याकाळी इच्छा असो किंवा नसो, उपवास म्हणजे उपवास, फायनल उपवास. आणि आमच्या ग्रुपमध्ये जवळपास 24 जण होते आणि सुरुवातीच्या वेळामध्ये या 24 जणातून 3 जण पळून गेले, निघून गेले. कारण बायबल ट्रेनिंग म्हणल्यानंतर त्या ठिकाणामध्ये सगळ्या सुखसुविधा चांगल्या मिळतील ही अपेक्षा करूच नाही. ट्रेनिंग म्हणल्या जातं त्याला. आणि त्यानुसार जसं ख्रिसमसच्या सुट्ट्या लागल्या त्यातून आणखी 4 जण घरीच राहिले, परत आलेच नाही. सो शेवटच्या वेळामध्ये आम्ही जवळपास 15 ते 16 जण राहिलो आणि तो ट्रेनिंग पिरियड आम्ही पूर्ण केला. आज अनेक जण ज्यांनी ट्रेनिंग पूर्ण केली त्यातले जवळपास सर्वजण प्रभूच्या सेवेमध्ये आहे. हालेलुया. म्हणून प्रियांनो, आम्हाला आत्मिक सवय लागण्यासाठी बऱ्याचशा कसरती आम्हाला कराव्या लागतात. परंतु त्या कसरतीतून आम्ही ज्या वेळामध्ये जातो, आम्ही स्वतःला डिसिप्लिन लावत जातो, आम्हाला स्वतःला शिस्त आम्ही लावत जातो. प्रियांनो, ह्या शिस्तीच्या वेळामध्ये आम्हाला त्रास सुद्धा होतो. परंतु तो त्रास ज्या वेळामध्ये आम्ही सहन करत जातो, प्रियांनो, आत्मिकरित्या परमेश्वर आम्हाला उन्नतीत करत असतो. ही गोष्ट आम्हाला त्या वेळामध्ये लक्षात येते ज्या वेळामध्ये एका स्टेजवरती आम्ही आलेलो असतो. आणि त्यानंतर आम्ही मागे वळून पाहतो, आम्हाला लक्षात येतं की पहिली परिस्थिती आणि आताची परिस्थिती परमेश्वराने किती मोठा फरक आमच्या जीवनात केलेला आहे. हालेलुया. आम्हाला रोज रोज देवाच्या वचनाचं मनन वाचन पालन करणं आवश्यक आहे. आणि त्याच वेळेस आत्मिकरित्या प्रियांनो परमेश्वराची आणि आमची जवळीकता वाढेल आणि त्याच वेळामध्ये चांगले विचार आमच्या अंतःकरणामध्ये येतील, चांगल्या गोष्टी आमच्या अंतःकरणामध्ये येतील. परमेश्वराबद्दलच्या चांगल्या विचाराला ज्या वेळामध्ये आमच्या अंतःकरणामध्ये प्रियांनो त्या गोष्टी येतील, त्यातून प्रियांनो ओसंडून वाहणारे प्रियांनो अनेक गोष्टी अनेक जण पाहतील आणि आमचं जीवन पाहून लोक देवाचा गौरव करतील. हालेलुया. त्याशिवाय या गोष्टी घडू शकत नाही. आम्हाला स्वतःला सवय लावावी लागेल. याच्यासाठी प्रियांनो आम्हाला स्वतःला ठरवावं लागेल. कोणी येऊन सांगणार नाही, कुठले सेवक सुद्धा येऊन सांगणार नाही. आणि प्रभू येशू ख्रिस्त येऊन सांगेल अशी अपेक्षा करू नका बरं का. त्याने अगोदर सांगितलंय सगळ्यांना आणि त्यांनी वचन दिलेलं आहे. त्याने आम्हाला या गोष्टी स्पष्ट केलेल्या आहेत. फक्त आम्हाला त्या पालन करायच्या की नाही करायच्या या सर्वस्वी आपल्यावरती त्या गोष्टी अवलंबून आहेत. एखाद्या क्षेत्रामध्ये एखादा व्यक्ती नावलौकिक का बरं होतो किंवा एखादा व्यक्ती त्या क्षेत्रामध्ये त्याचं नाव मोठं का होतं, या गोष्टीबद्दल जर आम्ही अॅनालाइज केलं तर प्रियांनो तो व्यक्ती त्या गोष्टीसाठी त्या कारणासाठी फार डेडिकेटेड असतो, समर्पित असतो. आणि त्याच वेळामध्ये तो व्यक्ती अनेक अशा गोष्टी की ज्या गोष्टी त्याने करू नये त्या गोष्टी तो टाळतो, त्या गोष्टी तो करत नाही. आणि त्या वेळामध्ये तो स्वतः इतक्या सवयी किंवा इतकं समर्पण त्याचं असतं की त्याच कारणाने तो त्या क्षेत्रामध्ये नावलौकिक होतो, त्याचं नाव मोठं होतं. अनेक नावं आम्ही ऐकतो, हे नावं समर्पित किंवा ते डेडिकेटेड आहे त्यांच्या क्षेत्रामध्ये, राईट. आणि फार कमी आहेत की जे वारसदाराने त्या गोष्टी त्यांना मिळतात, राईट. ते नावं आपण घेणार नाही. परंतु जे समर्पित झाले किंवा त्या क्षेत्रासाठी ते समर्पित झाले त्याच कारणाने ते नाव लौकिक झाले. जोपर्यंत आम्ही आत्मिकरित्या ख्रिस्ताच्या वचनासाठी प्रभूसाठी आम्ही समर्पित होत नाही तोपर्यंत आम्ही सुद्धा परमेश्वराच्या नातेसंबंधामध्ये आम्ही दृढ किंवा गूढ आम्ही होऊ शकत नाही. प्रभूच्या राज्यामध्ये कोणाचा प्रवेश होणार आहे? जो विश्वासू आहे त्याचाच, प्रत्येकांचा होणार नाहीये. आणि स्पष्टपणे देवाचं वचन आम्हाला सांगतं प्रभूजी प्रभूजी म्हणणाऱ्या प्रत्येकांचा स्वर्गाच्या राज्यात प्रवेश होईल असं नाही. तर कोणाचं होणार आहे? जो विश्वासू आहे, जो एकदम स्पष्टतेने प्रभूचा विश्वासू आहे. आणि हा विश्वासू कसा स्पष्ट होऊ शकतो? त्याच्या अंतःकरणामध्ये देवाबद्दलच्या चांगल्या विचाराची उकळी रोज सातत्याने फुटते. एकदाच नाही फुटत बरं का उकळी. ही गोष्ट सातत्याने चालणारी आहे. आणि ही उकळी केव्हा थांबते माहितीये? ज्या वेळेस आपण हे जग सोडून जातो त्याच वेळेस. बोलो येशू मसीह की, येशू मसीह की, येशू मसीह की. जरा जोरदार टाळ्या प्रभूच्या गौरवासाठी. सो आमचं नातेसंबंध हे देवाबरोबर दृढ असणं गरजेचं आहे. त्यानंतर की उपासनेसंबंधी परमेश्वराचं वचन आणखी काय सांगत आहे? उपासना परमेश्वराच्या सानिध्यात आमची आत्मिक निश्चितता असणं हे दर्शवते. एक वचन आम्ही वाचूयात. इफिस याचा 1 आणि वचन 3 ते 7. इफिसियन चॅप्टर 1 वर्स 3 to 7. इफिसियन चॅप्टर 1 3 to
7 इफिस पहिला अध्याय आणि वचन 3 ते 7 वाचा. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचा देव व पिता धन्यवादित असो. त्याने स्वर्गातील सर्व आध्यात्मिक आशीर्वाद देऊन आपल्याला ख्रिस्तामध्ये आशीर्वादित केले आहे. त्याप्रमाणे आपण त्याच्या समक्षतेत पवित्र व निर्दोष असावे, म्हणून ज्याने जगाच्या स्थापनेपूर्वी आपल्याला ख्रिस्ताच्या ठायी निवडून घेतले, त्याने आपल्या मनाच्या सत्य संकल्पनाप्रमाणे आपल्याला येशू ख्रिस्ताच्या द्वारे स्वतःचे दत्तक होण्याकरिता प्रेमाने पूर्वीच नेमिले होते. त्याच्या कृपेच्या गौरवाची स्तुती व्हावी म्हणून हे झाले. ही कृपा त्याने आपल्यावर त्या प्रियकराच्या ठायी विपुलतेने केली आहे. त्याच्या कृपेच्या समृद्धीप्रमाणे त्या प्रियकराच्या ठायी त्याच्या रक्ताच्या द्वारे खंडणी भरून मिळवलेली मुक्ती म्हणजे आपल्या अपराधाची क्षमा आपल्याला मिळाली आहे. ओके, या ठिकाणामध्ये पौलाच्या या इफिसकरांच्या पत्रामध्ये आम्हाला पाहायला मिळतं की जो व्यक्ती ज्याला शाश्वती आहे की माझ्या पापांची क्षमा झालेली आहे, गॅरंटी, तोच व्यक्ती या संबंधीने प्रियांनो आपली आत्मिक उपासना तो परमेश्वराची करू शकतो. या ठिकाणामध्ये आत्मिक स्थितीवरती जोर देण्यात आलेला आहे की जो व्यक्ती आपल्या परमेश्वरावरती प्रभूवरती विश्वास ठेवतो त्या व्यक्तीच्या अंतःकरणामध्ये प्रभूची शांती प्रस्थापित झालेली असते आणि त्या व्यक्तीचं नातेसंबंध हे परमेश्वराबरोबर उत्तम असतं, चांगलं असतं आणि त्याला शाश्वती असते की परमेश्वराने माझा स्वीकार केलेला आहे, मी रिजेक्टेड नाहीये, स्वीकारला गेलेला आहे. आणि म्हणून या ठिकाणामध्ये वचन 6 आणि 7 मध्ये आम्ही पाहतो की त्याच्या कृपेच्या गौरवाची स्तुती व्हावी म्हणून हे झाले. ही कृपा त्याने आपल्यावर त्या प्रियकराच्या ठायी विपुलतेने केली आहे. त्याच्या कृपेच्या समृद्धीप्रमाणे त्या प्रियकराच्या ठायी त्याच्या रक्ताच्या द्वारे खंडणी भरून मिळालेली मुक्ती म्हणजे आपल्या अपराधांची क्षमा आपल्याला मिळाली. काय मिळालं आहे? काय मिळालं आहे? थोडं जोरात बोला. सो तोच व्यक्ती ज्याला शाश्वती आहे की माझ्या पापांची क्षमा, माझ्या अपराधांची क्षमा झालेली आहे, तो व्यक्ती आपल्या अंतःकरणातून त्या परमेश्वराची उपासना करतो. त्याचं नातेसंबंध परमेश्वराबरोबर दृढ असतं. आणि जर आम्ही परमेश्वराची उपासना आणि परमेश्वरा संबंधीचा आमचं नातेसंबंध जर दृढ नाहीये तर आणखी अशी काहीतरी गोष्ट आहे की जी आम्हाला पूर्णपणे क्षमा न मिळालेली आम्हाला प्रियानो ग्वाही देते. परंतु प्रभूची इच्छा आहे की प्रत्येक व्यक्ती वाचवल्या जावा, प्रत्येक व्यक्तीचा बचाव केला जावा. आणि म्हणून परमेश्वराचं वचन आम्हाला सांगतं लहानातील एकाचाही नाश व्हावा ही तुमच्या स्वर्गातील पित्याची इच्छा नाहीये. तर पित्याची इच्छा काय आहे? प्रत्येक आत्मा, प्रत्येक व्यक्ती वाचवल्या जावा. जर ही इच्छा परमेश्वराची नव्हती तर परमेश्वराने आपल्या एकुलता एका पुत्राला या जगामध्ये त्याने पाठवलंच नसतं. परमेश्वराची इच्छा आहे की प्रत्येक व्यक्ती वाचवल्या जावा, प्रत्येक व्यक्तीचा बचाव व्हावा. हालेलुया. आणि आमचा स्वतःचा वैयक्तिकरित्या बचाव झालेला आहे का? आम्हाला या गोष्टीची शाश्वती आहे का की मी निश्चित स्वरूपाने माझ्या प्रभू बरोबर असणार आहे? याची शाश्वती आम्हाला पाहिजे. जर आज प्रभूने आम्हाला त्याच्याकडे बोलवलं किंवा आज जर प्रभू या जगामध्ये आला दुसऱ्या आगमनाने तर आम्हाला त्याची गॅरंटी आहे का की मी प्रभू बरोबर घेतल्या जाईल? जर नाहीये तर आजच वेळ आहे येशूला आपला तारणारा म्हणून स्वीकारण्याची. आजच आपल्या सर्व पापांची, सर्व वाईट गोष्टींची आम्हाला क्षमा मिळवून घेण्याची. प्रियांनो, जगातल्या सगळ्या गोष्टी आम्हाला पापाकडे ओढवणाऱ्या आहेत, परंतु केवळ परमेश्वराचंच प्रेम आहे जे आम्हाला वाचवणार आहे. केवळ येशूचंच रक्त आहे की जे आम्हाला पापांची क्षमा देणार आहे. आणि म्हणून परमेश्वराचं वचन स्पष्टतेने सांगतं रक्त ओतल्या वाचून पाप क्षमा नाही. आणि आमच्यासाठी निष्कलंक आणि पवित्र असं रक्त त्या वधस्तंभावरती वाहिण्यात आलं. त्या प्रभू येशू ख्रिस्ताचं रक्त आमच्या प्रत्येकांसाठी वाहिण्यात आलं की त्या रक्ताच्या द्वारे आम्हाला प्रत्येकांना पापाची शुद्धता, पापातून मोकळीकता, पापाची क्षमा आम्हाला प्रत्येकांना मिळेल. आणि आमच्या प्रत्येकांची पापांची क्षमा होऊन आम्ही देवाचे प्रिय पुत्र, देवाचे प्रिय कन्या म्हणून आम्हाला प्रत्येकांना निवड व्हावी यासाठी परमेश्वराने त्याच्या एकुलत्या एका पुत्राचं रक्त त्या वधस्तंभावरती वाहिलं. सो प्रियानो, आमचं नातसंबंध त्या परमेश्वराबरोबर अधिक
दृढ होण्यासाठी प्रियानो आम्हाला त्या परमेश्वराच्या सानिध्यतेमध्ये कायम असणं गरजेचं आहे. की उपासना की जी परमेश्वराच्या सानिध्यात आपल्या आत्म्याची निश्चितता असणं या संबंधीची स्पष्टता देते. त्यानंतर तिसरी गोष्ट की उपासना संबंधी की उपासना की जे आत्म्याने अंतःकरणाने जे आम्ही आमचं काम करतो, जी फक्त आपली गरज किंवा फक्त आपली सदोदितची आवश्यकता याच गोष्टी नाहीये, तर देवासाठी सदोदित केली जाणारी ही उपासना असते. आमच्या अंतःकरणातून ती गोष्ट फक्त आम्हाला गरज पडते त्या वेळामध्येच आम्ही परमेश्वराची उपासना करावी असं नाही. फक्त आम्हाला भीती वाटली त्या वेळामध्येच परमेश्वराचा गौरव त्याची उपासना आम्ही करावी असं नाही. ज्या वेळामध्ये आम्हाला आवश्यकता आहे त्याच वेळामध्ये परमेश्वराच्या जवळ यावं. प्रियांनो, इतक्याच गोष्टी सामावलेल्या किंवा इतक्याच लिमिटेड गोष्टी त्यामध्ये नाही. स्तोत्रकर्ता दावीद राजा संबंधी आम्ही पाहतो. दावीद राजा कोण होता? दावीद राजा कोण होता? सुरुवातीला कोण होता? अहो, तो मेंढपाळ होता ना. का विसरतो आम्ही? हालेलुया. मेंढपाळ होता. मेंढर चारण्याचं काम तो करत होता आणि मेंढर चारत असताना त्याची निवड परमेश्वराने केली. ज्या वेळामध्ये शमूएला समोर प्रियांनो एक एक ईशायाचे पुत्र आणण्यात आले, प्रियांनो त्या प्रत्येक पुत्रासंबंधी परमेश्वराने स्पष्टता दिली त्या संदेशाला. आणि जोपर्यंत प्रियांनो त्या दावीदाला त्याच्या समोर उभं करण्यात आलं नाही तोपर्यंत प्रियांनो परमेश्वराने कोणाला अभिषिक्त करू दिलं नाही. परमेश्वराने ईशायाला सांगायला सांगितलं की तुझा आणखी कुठला पुत्र बाकी आहे का? त्या वेळामध्ये ईशायाने म्हणलं की माझा एक पुत्र आहे की जो रानामध्ये मेंढर चारतोय. आणि त्या वेळामध्ये शमूएलाने म्हणलं की जा त्याला कोणीतरी बोलवून आणा. आणि ज्या वेळामध्ये ईशायाने आपल्या पुत्राला, सर्वात लहान या पुत्राला दावीदाला त्या ठिकाणामध्ये बोलवलं, त्या ठिकाणामध्ये देवाच्या आत्म्याने सांगितलं की याला तो अभिषिक्त कर, याला तो अभिषिक्त कर. हाच तो आहे, हाच तुम्ही निवडलेला पात्र, निवडलेला व्यक्ती आहे, याला तो अभिषिक्त कर. आणि त्या ठिकाणामध्ये प्रियांनो शमूएलाकडनं प्रियांनो दावीदाचा अभिषेक केला जातो, तेल होतो. प्रियांनो, परमेश्वर अंतःकरण पारखत असतो, अंतःकरण जाणत असतो. आमच्या अंतःकरणामध्ये कुठल्या गोष्टीची उकळी फुटते ती गोष्ट फार महत्वाची आहे. अंतःकरणामध्ये कुठल्या गोष्टीबद्दलची उकळी फुटते ती व्यक्तीला प्रियांनो कृती करायला, काम करायला, त्या प्रकारे त्या गोष्टी आचरण करायला प्रियांनो कारणीभूत ठरत असते. विचार, जे विचार अंतःकरणामध्ये येत असतात ना त्याच गोष्टी मनुष्य कृतीकडे घेऊन जातो. दावीद परमेश्वराच्या त्या कोशाभोवती प्रियांनो का नाचला? कधी या गोष्टीचा विचार केला का मी? इतर लोक का नाही नाचले? इतरही नाचले असतील, परंतु दावीदच राजा असताना तो का नाचला? हालेलुया. कारण त्याच्या अंतःकरणामध्ये परमेश्वराबद्दलची चांगले विचाराची उकळी सातत्याने फुटत होती. तो विसरून गेला की मी राजा आहे. तो विसरून गेला की मी या सर्व इस्रायलाचा मी राजा आहे. तो विसरून गेला की मी एका मोठ्या समृद्ध राष्ट्राचा राजा आहे. तो विसरून गेला की माझ्याकडे इतकं सोनं आहे, माझ्याकडे इतकी प्रजा आहे, इतकं नाव लौकिक माझं आहे. या सगळ्या गोष्टी तो विसरून गेला. तो भान विसरून प्रियांनो देवाच्या त्या कोशाभोवती प्रियांनो नाचला. हे भान आमच्या जीवनामध्ये असणं गरजेचं आहे की आम्ही त्या जिवंत देवाचे लेकरं आहोत. आमच्या अंतःकरणामध्ये परमेश्वराबद्दलच्या चांगल्या विचाराची सातत्याने उकळी जर फुटते तर ती गोष्ट प्रियांनो आम्हाला कृतीकडे घेऊन जाते. हालेलुया. सो या ठिकाणामध्ये एक वचन आम्ही पाहतो की दुसरे शमूएल याचा अध्याय 7 आणि वचन 18 ते 22. 2 सॅम्युएल चॅप्टर 7 वर्स 18 to 22. दुसरे शमूएल अध्याय 7 आणि वचन 18 ते 22 वाचूयात. मग दावीद राजा आज जाऊन परमेश्वरासमोर बसून म्हणाला, हे प्रभू देवा, मी कोण व माझे घराणे काय की तुम्हाला येथवर आणावे? हे प्रभू परमेश्वरा, तुझ्या दृष्टीने ही केवळ लहान गोष्ट आहे. तो आपल्या सेवकांच्या घराण्यासंबंधाने पुढील बऱ्याच काळाचे सांगून ठेवले आहे. प्रभू परमेश्वरा, हे सर्व तू मानवी व्यवहारासारखे केले आहे. दावीद तुझ पुढे आणखी काय बोलणार? प्रभू परमेश्वरा, तू आपल्या सेवकास ओळखितोस. तू आपल्या वचनास्तव आपल्या मनास आले म्हणून हे थोर कृत्य करून ते आपल्या सेवकाच्या निदर्शनास आणून दिले आहे. यास्तव हे प्रभू परमेश्वरा, तू थोर आहेस. जे काही आम्ही
आमच्या कानाने आजवर ऐकले आहे, त्यावरून पाहता तुझ्या समान कोणी नाही, तुझ्याशिवाय अन्य देव नाही. हालेलुया. दावीद राजा काय म्हणतो? यास्तव हे प्रभू परमेश्वरा, तू थोर आहेस. जे काही आम्ही आमच्या कानाने आजवर ऐकले आहे, त्यावरून पाहता तुझ्या समान कोणी नाही, तुझ्याशिवाय अन्य देव नाही. ही गोष्ट फार महत्वाची आहे. कारण इस्रायल लोकांसंबंधी जर आम्ही पाहिलं तर इस्रायल लोक हे मिस्रातून आले होते आणि मिस्रातून आल्यानंतर सुद्धा हे इस्रायल लोक त्या गोष्टी सोडायला तयार नव्हते, ज्या गोष्टी, ती विचारधारणा, ती गुलामगिरी, त्या देवदेवता की ज्या मिस्रातून ते घेऊन आले होते, या गोष्टी ते सोडायला तयार नव्हते. आणि म्हणून ते झाडाखाली, नदीच्या ठिकाणी, उंच ठिकाणी ते त्या देवतांची उपासना ते करत होते की ज्या गोष्टी परमेश्वराने निषिद्ध केल्या होत्या. आणि या ठिकाणामध्ये दावीद राजा परमेश्वराबद्दल काय म्हणत आहे की तुझ्या समान, तुझ्यासारखा कोणीच नाहीये. परमेश्वरा तूच तो देव आहे, तुझ्याशिवाय अन्य देव नाही. आणि ही गॅरंटी आहे आम्हाला, आमच्या अंतःकरणामध्ये ही शाश्वती असली पाहिजे की परमेश्वरा तुझ्या समान, तुझ्यासारखा कोणीच नाही, तूच देव आहेस. दॅट्स इट. फक्त तूच आहे. हालेलुया. परमेश्वराची जागा कोणी घेऊ शकत नाही. परमेश्वर परमेश्वर आहे, त्याचं स्थान हे परमेश्वराचं स्थान आहे आणि ते स्थान कोणीच घेऊ शकत नाही. कोणालाच आम्ही ते देऊ नये, कोणालाच नाही. व्यक्ती असेल, कुठलाही मोठा व्यक्ती असेल, किती मोठा सेलिब्रिटी असू द्या, तो मनुष्यच आहे, फक्त मनुष्यच. फक्त परमेश्वर परमेश्वर आहे. हालेलुया. कधी कधी आम्ही देवाच्या सेवकांबद्दलचा या समान आम्ही आदर सन्मान करायला लागतो, परंतु प्रियांनो, मी निश्चित ही गोष्ट तुम्हाला करेल की देव देव आहे, परमेश्वर परमेश्वरच आहे, त्याच्या समान कोणीच नाहीये, कोणीच नाहीये. त्या सेविकाला किंवा त्या व्यक्तीला सुद्धा जे ज्ञान आहे, जी अभिषेक आहे किंवा जे वरदान आहे, ते सुद्धा परमेश्वराकडून मिळालेले दान आहेत. देणारा मोठा आहे, घेणारा छोटा आहे. हालेलुया. म्हणून त्याला देव म्हणलेलं आहे, त्याला परमेश्वर म्हणलेला आहे, त्याच्या समान कोणीच नाहीये. आणि म्हणून दावीदाच्या अंतःकरणामध्ये परमेश्वराबद्दलचा जो आदर आहे, परमेश्वराबद्दलची जी उपासना दावीदाने केली, प्रियानो, ती उपासना आम्ही आमच्या जीवनामध्ये करणं गरजेचं आहे. जर आम्ही स्वर्गासंबंधी पाहिलं तर प्रियानो, स्वर्गासंबंधीची स्पष्टता वचनामध्ये आम्हाला पाहायला मिळते की उपासना ही स्वर्गामध्ये सुद्धा कशी केली जाते. आम्ही त्याबद्दल पाहूया. प्रकटीकरण याचा अध्याय 4 आणि वचन 10 आणि 11 वाचूया. रिव्होल्यूशन चॅप्टर 4 वर्स 10 and 11. प्रकटीकरण याचा अध्याय 4 आणि वचन 10 आणि 11 वाचूया. तेव्हा ते 24 वडील राजासनावर, किती वडील? ओके, हा वाचा. राजासनावर जो बसलेला त्याच्या पाया पडतात, जो युगानुयुग जिवंत त्याला नमन करीतात आणि आपले मुकुट राजासनापुढे ठेवून म्हणतात, हे प्रभू आमच्या देवा, गौरव, सन्मान व सामर्थ्य ह्याचा स्वीकार कराव्यास तू योग्य आहेस, कारण तू सर्व काही निर्माण केले, तुझ्या इच्छेने ते झाले व अस्तित्वात आले. हालेलुया. या ठिकाणामध्ये स्वर्गामध्ये परमेश्वराची उपासना कशी केली जाते? जे मुख्य 24 वडील आहेत ते आपल्या राजासनावर जो बसलेला आहे त्याच्या पाया पडतात, जो युगानुयुग जिवंत त्याला नमन करतात आणि आपले मुकुट त्या राजासनापुढे ठेवून म्हणतात, फुल सरेंडर. परमेश्वरा, तो मुकुट काढून ते परमेश्वराच्या त्या राजासनासमोर ठेवतात आणि ते म्हणतात, हे प्रभू आमच्या देवा, गौरव, सन्मान व सामर्थ्य यांचा स्वीकार करण्यास तू योग्य आहे, कारण तू सर्व काही निर्माण केलेस, तुझ्या इच्छेने ते झाले व अस्तित्वात आले. प्रत्येक जो व्यक्ती जगामध्ये आहे, प्रत्येक जी स्थिती जगामध्ये आहे, प्रत्येक एक पदस्थ असलेला व्यक्ती आहे, ती प्रत्येक गोष्ट देवाच्या इच्छेनेच आहे. आणि म्हणून परमेश्वराचं वचन सुद्धा आम्हाला सांगतं की राजाला नियुक्त करणं हे परमेश्वराच्या हातामध्ये आहे. आणि परमेश्वर जर एखाद्या राजाला एखादं स्थान देतो, एखाद्या व्यक्तीला एखादं राजस्थान देतो, तर प्रियानो, ती गोष्ट परमेश्वराच्या इच्छेने आहे. हालेलुया. ती परिस्थिती परमेश्वराच्याच इच्छेने प्रियानो बऱ्याच वेळेस आहे. आणि म्हणून हे जे 24
मुख्य वडील आहेत ते काय करतात? परमेश्वराची उपासना या स्वरूपाने करतात. हालेलुया. आणखी प्रगटीकरण अध्याय 5 आणि वचन 9 ते 14 वाचूयात. या ठिकाणामध्ये काय म्हणलेलं आहे? ते नवे गीत गाऊन म्हणतात, तू गुंडाळी घ्याव्यास. ओके, रिव्होल्यूशन चॅप्टर 5 वर्स 9 to 14 वाचा. हा, ते नवे गीत गाऊन म्हणतात, तू गुंडाळी घेवायास व तिचे शिक्के फोडावयास योग्य आहेस, कारण तू वधूला गेला होतास आणि तू आपल्या रक्ताने सर्व वंश, निरनिराळे भाषा बोलणारे लोक व राष्ट्र ह्यामधून आमच्या देवासाठी विकत घेतले आहेत आणि आमच्या देवासाठी त्यास राज्य व याजक असे केले आहे आणि ते पृथ्वीवर राज्य करतील. तेव्हा मी पाहिले तो राजासन, प्राणी व वडील ह्यांच्या भोवती अनेक दिव्यदूतांची वाणी ऐकू आली आणि त्याची संख्या अयुतांची अयुते व सहस्रांची सहस्रे होती. ते मोठ्याने म्हणत होते, वधलेला कोकरा, सामर्थ्य, धन व ज्ञान, बल, सन्मान, गौरव व धन्यवाद हे घेण्यास योग्य आहे. आणि स्वर्गात व पृथ्वीवर, पृथ्वीच्या खाली व समुद्रावर जो प्रत्येक सृष्ट प्राणी आहे तो आणि त्याच्यातील सर्व वस्तुजात ह्यास मी असे म्हणताना ऐकले, राजासनावर बसलेला ह्याला व कोकऱ्याला धन्यवाद, सन्मान, गौरव व पराक्रम ही युगानयुग आहेत. तेव्हा ते 4 प्राणी म्हणाले, आमेन, आणि वडील मंडळांनी पाया पडून नमन केले. हालेलुया. हे 24 वडील जे आहेत या संबंधी आम्ही ऐकलेलं असेल आणि जर ऐकायचं तर एखाद्या सभेला नक्की आम्ही या 24 वडिलांबद्दल नक्की ऐकूया. सो हे जे 24 वडील आहेत हे मुख्य वडील आहेत. सर्व पृथ्वीवरती मुख्य वडील आहेत. सर्व सृष्टीमध्ये हे मुख्य वडील आहेत. आणि हे मुख्य काय करतायत? कोणाला नमन करतायत? कोणाला नमन करतायत? त्या जिवंत प्रभूला, जिवंत परमेश्वराला ते नमन करतायत की जे मुख्य आहेत. जर एखाद्या डिपार्टमेंटचा एखादा मुख्य व्यक्ती असेल तर त्याचा रुबाब कसा असतो? यस, त्याचा रुबाब फार वेगळा असतो. विचार करा की हे मुख्य व्यक्ती आहेत, मुख्य वडील आहेत, हेड ऑफ द डिपार्टमेंट. त्या विशिष्ट घराण्याचे हे लोक विशेष वडील आहेत आणि हे परमेश्वराला आपलं मुकुट त्या राजासनासमोर ठेवतात, त्याला नमन करतात आणि त्याचा गौरव ते करतात. जर परमेश्वराची उपासना या स्वरूपाने स्वर्गामध्ये सुद्धा केली जाते तर प्रियांनो, आम्ही आमच्या जीवनामध्ये आजच्या वेळामध्ये आमची उपासना आम्ही करायलाच पाहिजे. पवित्र शास्त्रातील एक उपासना आम्हाला शिकवते. ही उपासना फार विशेष आहे. या उपासनेबद्दल जर आम्ही वाचलंय तर प्रियांनो, आम्हाला याची एक गोष्ट लक्षात येईल की जी उपासना ही पूर्णपणे समर्पित अशी उपासना आहे. या व्यक्तीचं नाव आहे अब्राम. हालेलुया. आम्ही दावीद पाहिला, त्याच प्रकारे अनेक पात्र पवित्र शास्त्रामध्ये आहेत. पौला संबंधी, प्रभू येशू ख्रिस्त आणि शमरूनी स्त्री. आता आम्ही अब्रामाकडे ज्या वेळामध्ये येतो प्रियांनो, अब्रामाने जी उपासना केली ती उपासना फार विशेष उपासना आहे. ही उपासना फार कमी लोक करतात प्रियांनो, आणि ही उपासना परमेश्वराला फार प्रिय आहे. कोणती उपासना परमेश्वराला प्रिय आहे ती उपासना आम्ही आधी केली पाहिजे, परंतु याच उपासनेकडे जास्त दुर्लक्ष केलं जातं. बोले येशू मसीह की. देवाला प्रिय असलेली उपासनाच प्रियांनो दुर्लक्षित केली जाते आणि इतर उपासना करण्यासंबंधी प्रियांनो लोकांना फार इच्छा असते, आवड असते. ही उपासना आम्ही पाहूयात काय आहे, कशी आहे. उत्पत्ती याचा अध्याय 22 आणि वचन 1 ते 5 आम्ही वाचूयात. जेनेसिस चॅप्टर 22 वर्स 1 to 5. जेनेसिस चॅप्टर 22 वर्स 1 to 5. उत्पत्ती 22 वचन 1 ते 5. या गोष्टी घडल्यावर असे झाले की देवाने अब्रामास कसोटीत लाविले. त्याने अब्रामा अशी हाक मारिली. तेव्हा अब्राम म्हणाला, काय आज्ञा? देव म्हणाला, तुझा पुत्र, तुझा एकुलता एक प्रिय इसहाक यास घेऊन मोरिया देशात जा आणि मी तुला सांगेल त्या डोंगरावर त्याचे होमार्पण कर. तेव्हा अब्रामाने मोठ्या पहाटे सुटून आपल्या गाढवावर खोगीर घातले. आपल्या बरोबर 2 सेवक व आपला मुलगा इसहाक यास घेतले आणि होमार्पणासाठी लाकडे फोडून घेतली. मग देवाने सांगितलेल्या ठिकाणी तो निघाला. तिसरे दिवशी अब्रामाने दृष्टी वर करून ती जागा दुरून पाहिली. अब्राम आपल्या सेवकास म्हणाला, येथे गाढवाजवळ थांबा.
मुलगा व मी पलीकडे जातो आणि देवाची उपासना करून तुमच्याकडे परत येतो. काय म्हणलं अब्रामाने वचन 5 मध्ये की अब्राम आपल्या सेवकांना म्हणाला, येथे गाढवाजवळ थांबा, मुलगा व मी पलीकडे जातो आणि देवाची उपासना. मी सर्वजण म्हणूया देवाची उपासना, देवाची उपासना, देवाची उपासना करून तुमच्याकडे परत येतो. आता मला सांगा की या ठिकाणामध्ये अब्राम खोटं बोलतोय का? अब्रामाला तर माहिती आहे की माझ्या मुलाला मी वरती त्या डोंगरावरती घेऊन जाईल आणि त्याला मी अर्पण करणार आहे. अब्रामाला तर माहिती आहे. मग अब्राम आपल्या सेवकांना खोटं बोलतोय का? मला ज्या वेळामध्ये मी पहिल्यांदा हा भाग वाचला ना, मला थोडंसं जरा कन्फ्यूज झालं की कदाचित अब्राम असं कसं बोलतोय. अब्रामाला तर विश्वासाचा पिता म्हणल्या गेले, परंतु अब्राम आपल्या सेवकांना खोटं बोलतोय का? हालेलुया. मला विश्वास आहे बऱ्याच जणांना हा प्रश्न पडला आहे. बऱ्याच जणांना ज्या वेळामध्ये त्यांनी पहिल्यांदा वाचलं ना, त्या वेळामध्ये कदाचित हा प्रश्न पडला की अब्राम खोटं बोलतोय. तो तर एक मोठा देवाचा दास म्हणलेला आहे किंवा संदेश नाही म्हण, बरोबर पडलाय प्रश्न. येस. कारण आंटीनी मला वाटतं किती वेळेस वाचलं तुम्ही बायबल? 2 वेळेस पूर्ण बायबल त्यांनी वाचलं. जरा जोरदार टाळा होता आंटीसाठी. त्यांना हा प्रश्न पडला, मलाही पडला की अब्राम आपल्या सेवकांना खोटं बोलतोय का? परंतु याचं उत्तर आम्हाला इब्री लोकाच्या पत्रामध्ये अध्याय 11 मध्ये मिळतं. वाचूया आता मी त्या ठिकाणामध्ये. इब्री लोकाच्या पत्रात अध्याय 11 मध्ये एक महत्वपूर्ण गोष्ट नमूद केलेली आहे. ती गोष्ट या ठिकाणामध्ये आम्हाला स्पष्ट करते. किती वचन आहे? हा वाचा. अब्रामाला पाचारण झाल्यावर जे ठिकाण त्याला वतनादाखल मिळणार होते तिकडे निघून जाण्यास तो विश्वासाने मान्य झाला आणि आपण कोठे जातो हे ठाऊक नसतानाही तो वचन 17 वाचा. इब्री 11:17. अब्रामाने आपली परीक्षा होत असता विश्वासाने इसहाकाचे अर्पण केले. ज्याने वचने स्वीकारली होती तो आपल्या एकुलता एकाचे अर्पण करीत होता. त्याला असे सांगितले होते की इसहाकाच्याच वंशाला तुझे संतान म्हणतील. तेव्हा मेलेल्यातून देखील उठावयास देव समर्थ आहे हे त्याने मानले आणि त्या स्थितीतून लक्षणीय अर्थाने तो त्याला परत मिळाला. जोरदार टाळा प्रभूच्या गौरवासाठी. सो परमेश्वराच्या या वचनाची कनेक्टिव्हिटी कुठे आहे? उत्पत्ती ते डायरेक्ट इब्रीच्या पत्रामध्ये आहे. आणि या प्रश्नाचं उत्तर की परमेश्वर आपल्या लोकांना जर विश्वास देतो, आपल्या लोकांना जर शब्द देतो, तर तो शब्द स्वीकारणारा सुद्धा तितक्या पात्रतेचा असेल तर ती गोष्ट परमेश्वर नक्की त्याच्या जीवनामध्ये घडून आणतो. अब्रामाने स्वीकारलं की ज्या परमेश्वराने त्याला सांगितलं होतं की इसहाकाचाच वंशाला तुझे संतान म्हणतील. कुठल्या वंशाला? का बरं? जर आम्ही पाहिलं तर पवित्र शास्त्रामध्ये ज्या वेळामध्ये परमेश्वराने त्याला अभिवचन दिलं होतं की मी तुझ्या संततीपासून मोठं राष्ट्र निर्माण करेल आणि तुझी संतती ही आकाशातील तारे इतकी मी करेल. आणखी एक अभिवचन परमेश्वराने दिलं होतं की मी तुझी संतती वाळूच्या रजकणा इतकी मी करेल. हालेलुया. परमेश्वराच्या या अभिवचनाच्या द्वारे की परमेश्वराने इसहाकाच्या संततीला, इसहाकाच्याच वंशजाला परमेश्वराने संतती म्हणण्यासंबंधी सांगितलेलं आहे. पूर्ण ऐकून घ्या. कारण आम्ही पाहतो हगार ही दासी आहे, दासी आहे ते, आणि दासीपासून झालेली जी संतती आहे ती खरी संतती नाही आहे. संतती आणि मिळालेलं अभिवचन, संततीला मिळालेलं जे अभिवचन आहे, आशीर्वाद आहे, ते इसहाक संबंधी परमेश्वराने अब्रामाला देऊ केलं होतं. आणि हे अभिवचन आम्हाला स्पष्ट करतं की तुझी संतती आकाशातील तारे इतकी मी करेल. जे परमेश्वराचे लोक असतात, निवडलेले लोक असतात, ते आकाशासारखे प्रियांनो वर असतात. हालेलुया. परमेश्वर त्यांना वरती ठेवतो. त्यांच्यासाठी जे आशीर्वाद आहे ते आशीर्वाद प्रियांनो परमेश्वर वर ठेवत असतो.
आणि जी वाळूची रचकण आहे कोणी माहिती आहे, ते इस्माईलची संतती आहे. बी क्लिअर. हालेलुया. परमेश्वराने त्यांना आशीर्वाद देऊ केला. परमेश्वराने अब्रामाला जो आशीर्वाद देऊ केला, 2 आशीर्वाद आहे, एक आकाशातील तारे आणि एक वाळूची रचकण. सो परमेश्वर त्याच्या निवडलेल्या लोकांना आम्ही पाहतो की आज इस्रायलाला सर्व जग घाबरतं. इस्रायलाकडे जे टेक्नॉलॉजी आहे, तंत्रज्ञान आहे, जे ज्ञान आहे, ज्या प्रकारच्या गोष्टी इस्रायलाकडे आहेत, त्या प्रकारच्या कुठल्याही गोष्टी प्रियानो इतर राष्ट्रांकडे मुळीच नाहीये. ही गोष्ट आम्हाला खुणवते, स्पष्ट करते की खरंच परमेश्वराने त्यांना आकाशातील ताऱ्या स्वरूपाने ठेवलेलं आहे. उंच आहेत ते सगळ्या गोष्टीमध्ये. हालेलुया. आणि म्हणून परमेश्वर आम्हाला सुद्धा उंचच ठेवणारा देव आहे. परंतु अब्रामाची जी उपासना आहे, आता अब्रामाच्या उपासनेकडे येऊया की अब्रामाच्या उपासनेसंबंधी आम्हाला पाहायला मिळतं. प्रश्न क्लिअर झाला? ओके. सो अब्रामाची उपासना या ठिकाणामध्ये उत्पत्ती अध्याय 22 आणि वचन 5 आम्हाला सांगतं की अब्राम आपल्या सेवकांना म्हणाला की येथे गाढवाजवळ थांबा, मुलगा व मी पलीकडे जातो आणि देवाची उपासना करून तुमच्याकडे परत येतो. त्याला गॅरंटी आहे. ही गॅरंटी परमेश्वराची त्याला आहे, शाश्वती, की परमेश्वराने जर मला अभिवचन दिलेलं आहे, परमेश्वर ते अभिवचन कधीही तो तसं सोडून देणार नाही. परमेश्वराचे शब्द आहे आणि या परमेश्वराच्या शब्दाला प्रियांनो मानणारा, विश्वास करणारा अब्राम आहे. आणि म्हणून अब्रामाला विश्वासाचा पिता म्हणलेला आहे. हे वैशिष्ट्य आहे की त्याला इतकी शाश्वती आहे, इतकी शाश्वती आहे की त्याने आपल्या बापाचं घर, समृद्धी त्याने सोडली, सुखसुविधा त्याने सोडली आणि फक्त परमेश्वर दाखवतो त्या मार्गाने तो चालत राहिला, चालत राहिला, चालत राहिला. आमच्या जीवनामध्ये परमेश्वरावरती इतकी शाश्वती, इतका विश्वास आमचा जर असेल तर परमेश्वराने जे डेस्टिनेशन आमच्यासाठी ठेवलेलं आहे, जे स्थान परमेश्वराने आमच्यासाठी ठेवलेलं आहे, ते स्थान दिल्याशिवाय परमेश्वर राहणार नाही. परंतु आम्हाला परमेश्वराची वाणी ऐकणं गरजेचं आहे, त्याचे शब्द ऐकणं गरजेचं आहे. आणि ज्या वेळामध्ये परमेश्वराची उपासना करण्याची वेळ आमच्यावरती येते, त्या स्वरूपाची उपासना आम्ही आमच्या जीवनामध्ये केली पाहिजे. अब्रामाने जी उपासना केली ती खरी उपासना आहे. त्यांनी कशी उपासना केली माहिती आहे? परमेश्वराने त्याला कसोटीस लावलं आणि कसोटीस लावल्यानंतर अब्राम म्हणला नाही की नाही, मी नाही देत माझा मुलगा, 100व्या वर्षी दिलाच परमेश्वर तुम्हाला. आजच्या वेळामध्ये जर आजचा अब्राम असता तर काय झाला असता? नाही, 100व्या वर्षी झालाय, कसं काय देऊ मी परमेश्वरा? ही गोष्ट शक्य नाहीये. त्याच्या जागी दुसरं देतो काहीतरी, गोरा देतो परमेश्वरा, 100 गोरे देतो, 100 एडके देतो परमेश्वरा, परंतु माझ्या मुलाला सोड ना तू. आजचा अब्राम असा आहे. परंतु तो अब्राम परमेश्वराने त्याला जो आशीर्वाद देऊ केला, तोच विश्वास त्याच्या अंतःकरणामध्ये आहे, ते अभिवचन त्यांच्या अंतःकरणामध्ये आहे आणि त्याच अभिवचनाच्या द्वारे प्रियांनो हा मुख्य पिता ठरला. हालेलुया. काय विषय होता आपला कालचा? पितृसत्ताक टप्पा. यामध्ये आम्ही या गोष्टी काल अभ्यासल्या. हा पहिला व्यक्ती ठरतो पवित्र शास्त्रातील की जो विश्वास अभिवचनाला स्वीकारणारा आणि आपल्या जीवनामध्ये परमेश्वराची उपासना त्या स्वरूपाने करणारा. अब्रामाने परमेश्वराची उपासना कशी केली? आपला एकुलता एक पुत्र समर्पित करून. केला की नाही त्याने ती कृती पूर्ण केली. तो घाबरला नाही, त्याला भीती वाटली नाही. कदाचित तो एक बाप आहे, कदाचित त्याला दुःखही होत असेल, परंतु परमेश्वराला त्याने प्रायोरिटी ठेवलं. प्रथम परमेश्वर आहे. काय जोरदार वाजवले आपण ना. हालेलुया. प्रथम कोण आमच्या जीवनामध्ये आहे ही गोष्ट जास्त महत्वाची आहे. जर परमेश्वर प्रथम ना, बाकी सगळ्या गोष्टी दुय्यम आहे. परमेश्वर प्रथम तर प्रार्थनेला आम्ही प्रथम पळत जाऊ. परमेश्वर प्रथम तर सगळ्या गोष्टीमध्ये पुढाकार आमचा प्रथम असेल. परमेश्वर प्रथम तर प्रियांनो आमचं समर्पण सुद्धा जास्त असेल. परंतु बाकीच्या गोष्टीला जर आम्ही प्रथम ठेवतो तर परमेश्वर ऑटोमॅटिकली दुय्यम स्थानी त्यानंतर चालला जातो. परमेश्वर कोणत्या स्थानी आमच्या जीवनामध्ये आहे ही गोष्ट आम्हाला आज ओळखण्याची आवश्यकता आहे. जर परमेश्वर प्रथम स्थानी नाहीये
तर प्रियांनो, आमच्यासाठी आशीर्वाद सुद्धा, आमच्यासाठी सार्वकालिक जीवन सुद्धा प्रथम स्थानी नाहीये, आणि आमचं नातेसंबंध सुद्धा प्रथम स्थानी परमेश्वराचं आणि आमचं नाहीये. आम्ही परमेश्वरासाठी आमचं जीवन द्यायला तयार आहोत का? हा, किती जण तयार आहेत बरं परमेश्वरासाठी आपलं जीवन द्यायला? फार गोष्ट ही सोपी बरं का. ठीक आहे, ही वेळ, किती वेळामध्ये आम्ही परमेश्वरासाठी आपला जीव देऊ शकतो? काही मिनिटामध्ये, बरोबर. परंतु खरी परीक्षा कधी माहितीये? परमेश्वरासाठी जीवन जगणं आहे. आणि हीच गोष्ट प्रियांनो, शॉर्टकट आपल्याला फार आवडतो, परंतु लॉंग टर्मची जी गोष्ट आहे ती आम्हाला फार आवडत नाहीये. नको, फार त्रास आहे परमेश्वरा, फार दुःख आहे. लोक मला छळतात, लोक अपमान करतात, निंदा करतात, मला वेड वाकडं बोलतात. नको परमेश्वरा, आजचे दिवस मला एक्सक्यूज कर, आजचे दिवस मला तू क्षमा कर, मी चालल्या जातो सोबत यांच्या. हालेलुया. परमेश्वरासाठी जगणं ही प्रायोरिटी आमच्या जीवनामध्ये असली पाहिजे. प्रथम स्थान ही गोष्ट आमच्यासाठी असली पाहिजे. आणि त्या ठिकाणामध्ये परमेश्वरासंबंधी प्रियांनो कुठलीही तडजोड आम्ही करता कामा नये. परमेश्वर म्हणजे परमेश्वरच, विश्वास म्हणजे विश्वास, ख्रिस्ती जीवन म्हणजे ख्रिस्ती जीवनच. नो एक्सक्यूज. अब्रामाने कुठली एक्सक्यूज दिली का? कुठलं कारण दिलं का? जर अब्रामाने कारण दिलं असतं तर अब्रामाचं नाव सुद्धा आलं नसतं. आलं असतं? नसतं आलं. अब्राम कारण देणारा नव्हता, म्हणूनच परमेश्वराने त्याला अनेक स्वरूपाचे आशीर्वाद देऊ केले. त्याच्याद्वारे आम्ही वचन जर वाचलं तर प्रियांनो, उत्पत्ती याचा अध्याय 12 आणि वचन 1 पासून जर पुढे वाचलं तर त्या ठिकाणामध्ये वचन आम्हाला सांगतं की मी तुझ्याद्वारे मोठं राष्ट्र निर्माण करेल, जे तुझं, मी तुला आशीर्वादित करेल. जे तुझं अभिष्ट चिंतितील मी त्यांचं अभिष्ट करेल, जे तुझं अनिष्ट चिंतितील मी त्यांचं अनिष्ट करेल. यस, तुझ्याद्वारे पृथ्वीवरील सर्व कुळे, सर्व राष्ट्र मी आशीर्वादित करेल. असेच अभिवचन, हेच आशीर्वाद परमेश्वराने अब्रामाला दिले. सो तेच आशीर्वाद आमच्यासाठी लागू होतात बरं का, येशूच्या द्वारे. हालेलुया, हालेलुया. कारण प्रभू येशू ख्रिस्ताला अब्रामाची संतती, प्रभू येशू ख्रिस्ताला दाविदाची संतती म्हणलेलं आहे, दाविदाचा पुत्र म्हणलेला आहे. आणि दावीद हा अब्रामाचा पुत्र आहे. हालेलुया. आणि आम्ही प्रत्येक जण त्याच्याशी संबंधित आहोत. आम्ही प्रत्येक जण येशूच्या रक्ताने विकत घेतलेले आम्ही त्याचे लेकर आहोत. सो अब्रामाला देव केलेले आशीर्वाद आम्हाला सुद्धा लागू होतात. आणि म्हणून जर आमच्या विरोधात जर कोणी विचार करतात ना वाईट, ऑटोमॅटिकली त्या व्यक्तीचं वाईट व्हायला लागतं. हे वचन सांगतं, मी नाही सांगत. म्हणून देवाच्या लोकांबद्दल परमेश्वर फार जागृत आहे, स्पष्ट आहे. आपण बऱ्याच वेळेस दुःखित होतो, कधी कधी आम्हाला बोलता येत नाही, फार त्रास होतो आम्हाला. परंतु त्या वेळामध्ये आम्हाला बोलता येत नाही. परमेश्वर त्या जी घुटमट होती ना, परमेश्वर पाहतो आणि ती गोष्ट परमेश्वर जाणून आहे. आणि त्या वेळामध्ये परमेश्वर काय करतो? त्याचा झाडा परमेश्वर घ्यायला लागतो. आणि ज्या वेळेस परमेश्वर झाडा घेतो ना देवाच्या लोकांबद्दल, मग परमेश्वराच्या हाती पडणं फार भयंकर आहे असं देवाचं वचन सांगतं. हालेलुया. अब्रामाचे आशीर्वाद देवाच्या लोकांना सुद्धा आहे. आणि म्हणून परमेश्वराने जे आशीर्वाद या ठिकाणामध्ये देऊ केले, आम्ही वचन वाचूयात. उत्पत्ती 12 आणि वचन 1 पासून पुढे परमेश्वराने अब्रामास सांगितले, तू आपला देश, आपले नातेवाईक व आपल्या बापाचे घर सोडून मी दाखवीन त्या देशात जा. मी तुझ्यापासून मोठे राष्ट्र निर्माण करेल. मी तुला आशीर्वाद देईल, तुझे नाव मोठे करेल. तू आशीर्वादित होशील. तुझे जे अभिष्ट चिंततील त्यांचे मी अभिष्ट करेल, तुझे जे अनिष्ट चिंततील त्यांचे मी अनिष्ट करेल. तुझ्याद्वारे पृथ्वीवरील सर्व कुळे आशीर्वादित होतील. या सगळ्या आशीर्वादाला परमेश्वराने अब्रामाला देऊ केलं. परंतु या सगळ्या आशीर्वादाला परिपूर्णतेने आपल्या जीवनामध्ये मिळण्यासाठी अब्रामाने परमेश्वराची उपासना, आपलं प्रिय गोष्ट परमेश्वराला समर्पित करून त्याने केली. ही खरी उपासना आहे. आशीर्वाद मिळणं आणि ते आशीर्वाद टिकवणं यासाठी आमची उपासना, परमेश्वराची खरी उपासना आमच्या जीवनामध्ये करणं गरजेचं आहे. त्याशिवाय ते पूर्ण आशीर्वाद मिळत नाही बरं का. उपासनेशिवाय, परमेश्वराची खरी उपासना केल्याशिवाय पूर्ण आशीर्वाद मिळतही नाहीये.
आणि अब्रामाने खरी उपासना कशी केली? आपली प्रिय व्यक्ती परमेश्वरासाठी त्याने अर्पित केली. परंतु तो अर्पण करत असताना आकाशातून वाणी झाली. त्या गॅपमध्ये, त्या छोट्याशा गॅपमध्ये, त्या छोट्याशा वेळामध्ये, की अब्रामा, तो आपल्या मुलावरती सुरा उगारलेला आहे, काही त्याला इजा करू नको. आम्ही आमचं समर्पण, आमची खरी उपासना जर परमेश्वराची आम्ही करतो, पण त्या वेळामध्ये आम्हाला फार दुःख वाटेल. नको ही गोष्ट माझ्यासाठी चांगली आहे, नको ही वेळ माझ्यासाठी चांगली आहे, नको ही रक्कम या ठिकाणामध्ये काम येईल, नको असं होईल तसं होईल, किराणाला काम येईल, दवाखान्यात काम येईल, फीससाठी काम येईल. हालेलुया. आम्ही तडजोड त्या वेळामध्ये करतो, परंतु जी गोष्ट परमेश्वराची आहे, जर आम्ही परमेश्वराला समर्पित करतो, परमेश्वराचं वचन आम्हाला सांगतं, पुरून उरणारे आशीर्वाद देणारा परमेश्वर आहे, ओसंडून वाहणारे आशीर्वाद देणारा परमेश्वर आहे. हालेलुया. परंतु कधी कधीच आम्ही हे आशीर्वाद आमच्या जीवनामध्ये आम्ही अनुभवतो, कायम नाही. कायम अनुभवण्यासाठी कायम सॅक्रिफाईस फार गरजेचं आहे, कायम त्याग करणं गरजेचं आहे. आणि ज्या वेळामध्ये आम्ही कायम त्याग करत जाऊ, जणू परमेश्वर आमच्यासाठी अनेक स्वरूपाचे आशीर्वादाचे, जे आकाश कपाटाचे जे द्वार आहे, ते परमेश्वर आमच्यासाठी उघडेल. आणि म्हणून मलाखीच्या पुस्तकामध्ये सांगितल्यानुसार परमेश्वर आकाश कपाटे उघडून आमच्या घरामध्ये मावणार नाही इतके आशीर्वाद तो देईल. आमची अपेक्षा आहे का की परमेश्वराने आम्हाला आमच्या घरामध्ये मावणार नाही इतके आशीर्वाद तो आम्हाला देईल? ही अपेक्षा जर आमच्या जीवनामध्ये आम्ही करतो, फक्त दिसणारे आशीर्वाद नाही. बरेच जण अशी अपेक्षा करतात, असं वाटतं की घरामध्ये टीव्ही आहे, फ्रीज आहे, कपाट आहे, सोफा आहे, सगळ्या सुखसुविधा घरामध्ये आहेत म्हणजे आशीर्वाद आहेत. नो वे. या वस्तू प्रियानो, ज्याच्याकडे पैसे त्याच्या घरामध्ये सुद्धा आहे. आशीर्वाद हा आहे की तुम्ही तारल्या गेलेला आहात. आशीर्वाद हा आहे की तुम्हाला रोज शांततेने झोप लागते. आशीर्वाद हा आहे की तुम्ही निवांत असता. आशीर्वाद हा आहे की तुम्ही कायम आनंदित असता. आशीर्वाद हा आहे की तुम्ही कायम खुश असता. आशीर्वाद हा आहे की लोक ज्या ठिकाणामध्ये तुम्ही जातात, लोक तुमच्या शब्दांना मान देतात. आशीर्वाद हा आहे की लोक तुम्हाला सन्मानित करतात. आशीर्वाद हा आहे की तुम्ही ज्या ठिकाणामध्ये नाही त्या ठिकाणामध्ये कमी जाणवते. आशीर्वाद हा आहे की तुमच्या घरामध्ये शांत, आरोग्य, समृद्धी आहे. आशीर्वाद हा आहे. हालेलुया. आणि जर परमेश्वराने या आशीर्वादाने तुमचं घर, तुमचं जीवन भरवलेलं आहे, तर तुम्ही खरे आशीर्वादित आहात. हालेलुया. परंतु त्या आशीर्वादाची सात्यता कायम राहण्यासाठी आमची रोज खरी उपासना परमेश्वराला आम्ही करणं गरजेचं आहे. आदर सन्मान त्याचा करावा, त्याची प्रशंसा आम्ही करावी, आणि आमच्या अंतःकरणामध्ये आम्ही कायम कृतज्ञ असावं की परमेश्वरा, ज्याही गोष्टी मला तू दिलेल्या आहेत त्या तुझ्याकडनं आहेत. अब्रामासारखी खरी उपासना आम्ही करावी. अब्रामासारखी खरं समर्पण आम्ही परमेश्वराला करावं. अब्रामासारखं डेडिकेशन आमचं प्रियांनो परमेश्वराला असलं पाहिजे. आणि ज्या वेळामध्ये आम्ही अब्रामासारखं परमेश्वराला सगळ्या गोष्टी समर्पित करू, दाविदासारखं आमच्या अंतःकरणामध्ये परमेश्वरासाठी चांगली उकळ्या, प्रियांनो विचाराच्या चांगली उकळी आमच्या अंतःकरणामध्ये कायम फुटत राहील. ओसंडून वाहणारे आशीर्वाद ऑटोमॅटिकली आमच्या जीवनातून वाहत राहतील. आणि पवित्र शास्त्रामध्ये सांगितलेल्या वचनानुसार की लोक तुमच्याकडे पाहून देवाचा गौरव करतील. हालेलुया. सो देवाचा गौरव करण्यासाठी प्रियांनो आमचं जीवन कारणीभूत ठरतं. नाहीतर असं म्हणायला नको लोकांनी, ख्रिस्ती लोकांना इतकी समस्या असते का? ख्रिस्ती लोक इतक्या अडचणीमध्ये असतात का? ख्रिस्ती लोक इतके दुःखी असतात का? नो वे. ख्रिस्ती लोक हे तारलेले लोक आहेत. ख्रिस्ती लोक हे देवाचे लोक आहेत. ख्रिस्ती लोक हे अभिषिक्त लोक आहेत. ख्रिस्ती लोक हे जगाचा प्रकाश आहे. ख्रिस्ती लोक हे देवाच्या सामर्थ्याला या जगामध्ये प्रगट करणारे आहेत. कारण ख्रिस्ती हे जगाचे मीठ आहे. हालेलुया. आणि देव जगामध्ये त्यांना प्रकाशाच्या स्वरूपाने ठेवलेलं आहे. या जगामध्ये अंधकार आहे. या जगातील अंधकाराला नष्ट करण्याची जबाबदारी विश्वासणाऱ्यांना, ख्रिस्ती लोकांना प्रभूने देव केलेला आहे. ओसंडून वाहणारे आशीर्वाद ज्या वेळामध्ये आमच्या जीवनामध्ये असतील, लोक ऑटोमॅटिकली देवाचा गौरव करायला लागतील. आम्हाला सांगावं लागणार नाही की मी ख्रिस्ती आहे, मी विश्वासणार आहे. आम्हाला मोठा क्रॉस घालण्याची गरज पडणार नाही. बोले येशू मसीह की हालेलुया. तो घालावा की घालवू नये याबद्दल मला काही सांगायचं नाही, ती आपली आपली इच्छा. परंतु आमचं जीवन हे ख्रिस्ताला प्रगट करणारं आणि आमचं जीवन हे
खरी उपासना करणारं प्रियानो आमचं जीवन असलं पाहिजे की अब्रामाने खरी उपासना केली, दावीद हा खरी उपासना करणारा होता. आम्ही सुद्धा खरं उपासक परमेश्वराचं बनावं. परमेश्वर नक्की आम्हाला खरे उपासक होण्यासाठी, परमेश्वराची खरी उपासना करण्यासाठी परमेश्वर आम्हाला प्रत्येकांना सहायता करो. आणि या उपासने संबंधी अनेक अडचणी येतील, अनेक अडखळणं येतील, परंतु प्रियांनो आम्हाला खरी उपासना परमेश्वराची नित्य नित्य आणि कायम करायची. परमेश्वर आम्हाला सहायता करो. आमेन. गॉड ब्लेस यू. जोरदार टाळ्या प्रभूसाठी.